नमस्कार मित्रांनो, सीएससी वॉलेटमध्ये पैसे कसं ॲड करायचं ते आपण सर्वप्रथम पाहणार आहोत. त्याच्यासाठी इथं जे काही तुम्हाला हे ऑप्शन दिसत आहेत, याच्यामधले जे काही इथं ऑप्शन आहे 3 नंबरचा, याच्यावरती येऊन ॲड मनी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. असं आल्याच्या नंतर इथं पाहू शकता, की एचडीएफसी पीजी न निवडता तुम्ही ॲक्सिस निवडा किंवा पेयू निवडा, पण हे एचडीएफसी निवडू नका. त्यानंतरच तुमचं पेमेंट क्यूआरद्वारे प्रॉपर होईल. इथं काय करायचं आहे, इथं तुमचं अमाउंट टाकायचं आहे. अमाउंट टाकून घेतल्याच्या नंतर तुम्हाला इथं खाली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. ते टाकून तुम्हाला ॲड मनी वॉलेटवर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यावर असं आलं जाईल. असं आल्यावर इथं शो क्यूआर वरती तुम्ही क्लिक करा. पे कंटिन्यू आणि पे वरती क्लिक करा आणि त्यानंतर हा जो काही क्यूआर कोड आहे तो स्कॅन करायचा आहे आणि स्कॅन करून तुमच्या फोनपे मधून जी काही बँक असेल त्या बँकेतून तुम्हाला इथं पेमेंट करायचं आहे. फक्त तुम्ही बँकेतून पेमेंट करत असताना तुमच्या फोनपेला जर एचडीएफसी बँक असेल तर त्या एचडीएफसी बँकेमधून पेमेंट करू नका. दुसऱ्या बँकेतून पेमेंट करा. हे तुमचं पेमेंट सक्सेस झालं जाईल. आता दुसरी पद्धत पाहणार आहोत. त्याच्यासाठी काय करायचं आहे, तुमचं जे काही डीजीपी असेल ते डीजीपी मध्ये जावा आणि इथं वॉलेट अँड ट्रान्झॅक्शन हे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. डीएसपी वॉलेट टॉपअप याच्यावरती क्लिक करा आणि इथं तुम्हाला किती पेमेंट ऍड करायचं आहे तुम्ही ते डायरेक्टली इथं पेमेंट टाकू शकता आणि त्यानंतर तुमचं आपण इथं 10,000 टाकू आणि त्यानंतर एजंट ऑथेंटिफिकेशन वरती क्लिक करा. क्लिक केल्याबरोबर तुमची जे काही मशीन असेल त्या मशीनमध्ये लाईट आली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला थंब लावून मशीनमध्ये लाल लाईट आली की तुमचं जे काही असेल थंब एजंटचा तो थंब तुम्ही लावा आणि लावल्यानंतर तुमचं जे काही पेमेंट आहे ते पेमेंट ऑटोमॅटिकली इथं दाखवलं जाईल. पाहू शकताय की इकडे जे काही कॅप्चरिंग बायोमेट्रिक सक्सेस झाला आहे. त्यानंतर मग फिंगरप्रिंट घेतलेला आहे, वेली ऑथेंटिफिकेशन आणि हे अशा पद्धतीने तुमचं पेमेंट जे आहे ते डायरेक्टली पेमेंट तुमचं झालं जाईल. तुम्हाला स्क्रीनवर दाखवता येईल इथं सक्सेस